नुकतंच काही दिवसापूर्वी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदान येथे 5 दिवसांचं उपोषण केलं। त्या उपोषणाला सरकारनेही अनुकूलता दाखवली, GR काढला, त्यांच्या मागण्या मान्य केल्या। हा मार्ग पूर्ण होतो न होतोच OBC समाजाचे नेते छगन भुजबळ असतील, लक्ष्मण हाके असतील, नवनाथ वाघमारे असतील, GRमध्ये असणाऱ्या अटींना, नियमांना त्यांनी शंका व्यक्त केली की हे कुठेतरी थांबलं पाहिजे। यामध्ये हे मराठा नेत्यांनी स्पष्टता दाखवली पाहिजे की SBCमध्ये त्यांना आरक्षण नको आहे का, 10% जे आरक्षण पूर्वीचं आहे ते नको आहे का। यानंतर जे सभांचं सत्र सुरू झालं, बीड जिल्ह्यामध्ये असेल, बीड जिल्ह्याच्या जवळपासच्या गावामध्ये असेल, त्या सभामध्ये जे काही आरोप, ज्या काही टीका प्रकारचं वक्तव्य सुरू आहे त्यालाच विरोध दर्शनासाठी आज परळीमध्ये संबंध मराठा बांधवांच्या वतीनं लक्ष्मण हाके असतील, नवनाथ वाघमारे असतील यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया की नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे। सर, काय सांगाल, आज लक्ष्मण हाके असतील, नवनाथ वाघमारे असतील यांच्यावरती परळीमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे, नेमका तो विषय काय होता आणि कोणत्या कलम लागलेला आहे? विषय असा होता की स्वयंघोषित समाजकंटक म्हणून जो स्वतःला OBC नेता समजून मानून घेणार आहे, हा लक्ष्मण हाके OBC नेता स्वयंघोषित आणि नवनाथ वाघमारे या दोघांनी जाहीर सभेमध्ये असं सांगितलं होतं की आता मराठा समाज OBC मध्ये आलेला आहे आणि नवनाथ हाकेकडे 11 मुलं आहेत आणि त्यानं मराठा समाजातील मुलींकडे विवाहासाठी मागणी केल्यामुळं मराठा समाजाच्या आया बहिणीच्या आणि माता भगिनीची त्यानं इज्जत काढण्याचा प्रकार केल्यामुळं समाजाच्या भावना दुखवलेल्या आहेत। त्यामुळं सकल मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी निरीक्षक परळी वैजनाथाच्या नगरीमध्ये परळी शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं कायदेशीर फिर्याद देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर दुसरा समाजकंटक स्वयंघोषित OBC नेता नवनाथ वाघमारे हा मराठ्यांना निजामाच्या औलादे म्हणून जो संबोधतो त्याच्या विरुद्ध या ठिकाणी परळी शहर पोलीस स्टेशनमध्ये कायदेशीररित्या गुन्हा दाखल झालेला आहे। भारतीय न्याय संहितेच्या कलम 356(2) नुसार गुन्हा दाखल झालेला आहे, कारण हे जाणून बुजून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करतात आणि अगोदरच अख्ख्या महाराष्ट्रामध्ये परळी शहराला एक म्हणजे संवेदनशील गुन्हेगारीचा पार्श्वभूमी या शहर म्हणून ओळखलं जात असल्यामुळे या दोघांनी जाणीवपूर्वक हे बीड जिल्ह्यामध्ये तेढ निर्माण केल्यामुळे त्यांना परळी शहर पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी कायदेशीर गुन्हा दाखल झालेला आहे व इथून पुढे त्यांनी जर असंच हे केलं तर रस्त्यावरती लढाई लढून कायदेशीररित्या त्यांना त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, एवढंच या ठिकाणी मी सांगू। थोडी मला काय सांगाल की असाच प्रकार मध्यंतरी लोकसभेच्या इलेक्शननंतर झाला होता, समाजामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक वक्तव्य असतील, वादग्रस्त विधानं असतील हे करण्यात आली होती, त्यामध्ये परळी बंद झाली होती आणि तोच प्रकार आता पुन्हा होतोय का? नक्कीच या ठिकाणी आपण बघितलं असून बीड जिल्ह्याला वारंवार या ठिकाणचे काही राजकीय नेते सातत्याने तेढ निर्माण करून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत। या सगळ्याला खतपाणी घालण्याचं काम परळीतले हे आजी माजी मंत्री हे दोघं करत आहेत असं माझं स्पष्ट मत आहे। आरोप नाही तर ही सत्यता आहे। बीड जिल्ह्यामध्ये बघितलं असेल, तुमच्या प्रश्नाला अनुसरून जातीय तेढ निर्माण केलं कोणी? ह्यांच्या स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी समाजाला वेठीस धरण्याचं काम केलेलं आहे। इथं अन्याय अत्याचार, आम्ही गोरगरीब, आम्ही आता मी ज्या गावामध्ये राहतो 90% वंजाऱ्याचं गाव आहे, माझं एक घर आहे। अरे आम्ही गुन्ह्या गोविंदांना नातो, आमचा जातीवाद नाही, काही नाही, पण ह्यांच्या स्वार्थासाठी हे सगळं चालू आहे। आज जे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे जे 2 पिलावळ या बीड जिल्ह्यामध्ये सोडले, त्या बीड जिल्ह्यामध्ये ह्याच नेत्यांना ह्यांचा स्वार्थ साधण्यासाठी त्याचा वापर करायलेत। यांनीच ह्या दोघांना पैसा देऊन इथं फिरलेलं आहे। बीड जिल्हा सोडता हे दुसरीकडे का सभा घेणार? आम्ही मराठा समाज जरांगे पाटील हे आम्ही आरक्षणाची लढाई कायदेशीररित्या आम्ही मागत आहोत। आम्हाला न्याय मागण्याचा अधिकार आहे, द्यायचा अधिकार जर सरकारला आहे आणि सरकारने जरी चुकीचं दिलं तरी यांना न्याय मागण्याचा अधिकार कोर्टाचा आहे ना। कोर्टामध्ये तुम्ही तुमचे न्याय मागा, जर तुमच्यावर अन्याय झाला तर तुम्ही अशा पद्धतीचं रस्त्यावर मराठा समाजाच्या महिला मुलींना अशा हीन दर्जाची भाषा वापरणं हे कितपत योग्य? म्हणून येणाऱ्या काळामध्ये आज आम्ही संविधानाला ग्रंथ मानणार आहेत, लोकशाहीमध्ये नांदतो, तर आम्ही महामानवांना आम्हाला तो अधिकार दिलाय, त्या अधिकारानं आता आम्ही न्याय मागतोय। आता हे मुद्द्यावर आमची लढाई चालू आहे। जर मुद्द्यावरल्या लढाईला आम्हाला जर यश नाही आलं आणि पोलीस प्रशासन आणि सरकारनं जर या दोघांना अजून पाठबळ देऊन अशा पद्धतीचं काही वक्तव्य करण्यासाठी पाठबळ दिलं तर आम्हाला त्या ठिकाणी मुद्द्यावर येऊन ह्याला कुठंतरी इथं थांबवावं लागेल। तर काय सांगाल, संपूर्ण लोकसभेच्या पूर्वी जो समाज गावड्यातला एकत्र होत होता, याने केलेली भाकरी तो खायचा, त्याने केलेली भाजी हा खायचा, तो आता कुठेतरी या राजकारणामुळं आलेख झालेला आहे। ही
आपण जे मुद्दा मांडला ती परिस्थिती वास्तव आहे. आज देखील गावगाड्यामधला समाज सर्व एकजीवाने आहे. फक्त जे की राजकारणासाठी झपाटलेले आणि राजकारणातून करोडो रुपये कमविणारे आणि त्या करोडो रुपयावर या ठिकाणी समाज बांधवाचे खून करणारे हे जे फक्त 2% लोक आहेत, या 2% लोकांनीच हा पूर्ण उद्रेक या बीड जिल्ह्यामध्ये चालू केलेला आहे. आणि या नवनाथ वाघमारे आणि हाके ह्यांना तर मी तर म्हणतो ना, बीड जिल्ह्यातल्या नेत्यानेच पोसायला सुरुवात केली. उदाहरण द्यायचं जर झालं तर या बीड जिल्ह्यामध्ये सुरुवातीला जेव कोणी घातलं हाकेलला हे सगळ्या जगाला माहिती आहे. मग जातीय तेढ जे काय निर्माण चालू आहे हा चुकीचा चालू आहे. आणि या परळीच्या आमदाराला आणि मंत्र्याला सुद्धा माझी विनंती की हा जो काय जातीय तेढ तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी निर्माण करत आहात हे कुठंतरी बंद करा आणि सर्व समाजाला गुण्यागोविंदाने सुखाने पहिल्यासारखी परिस्थिती निर्माण करून त्यांना सुखी जीवन जगू द्या. विधान केलं होतं की रिचार्ज, नेमकं रिचार्ज काय आहे? रिचार्ज म्हणजे हाकेला आणि नवनाथ वाघमारेला खतपाणी घालणारे आणि अर्थकारण पुरवणारे हे परळीचे नेते. मग आता परळीचे नेते कोण आहे तुम्हाला सुद्धा माहित आहे आणि सगळ्या जनतेला माहित आहे. ह्या पद्धतीचं जे तुम्हाला सांगतो, पहिल्या वेळेस जेव कोणी घातलं परळीत अख्खे फोटो व्हायरल आहे. तुम्ही पत्रकार आहेत, सर्वसाधारण कार्यकर्त्याला माहित आहे. मग इथून सुरुवात कुठून झाली? मग आता सुरुवात एकच आहे, महाराष्ट्रात काय देणं घेणं द्यायला. बीड जिल्ह्यात म्हणजे सगळे अशांती ठेवायची आणि बीड जिल्ह्याचा एकच कार्यक्रम आहे की आता माझं गाव जे आहे गाव, उदाहरणार्थ धनगर समाज माझ्या घरी येतो, मी त्याच्या घरी जातो, सगळे समाज एकामेका सगळे आम्ही गुन्हेगार लागतो, आर्थिक व्यवहार एकामेकाचा करतो, टोटल एकामेकाला सुखदुःखाला विचारतो. ही इथं अशी दुटप्पी तयार झाली की फक्त स्वयंघोषित नेते लक्ष्मण हाके असतील आणि नवनाथ वाघमारे असतील ते गावातून वावरून टाकलेले नेते, ते गावात ग्रामपंचायत सदस्य सुद्धा झालेले नाहीत. मग हे लोक असे धरून आणायचे आणि चांगले कपडे परळीतून घालायचे आणि चांगली गाडी नांदेडून द्यायची आणि मग ह्या सगळ्या कार्यक्रम करायचा. याचा अर्थ काय क्लिअर आहे ना? तुम्ही विकासाचं काम करा. आता आमच्या इथं शिरसाळा पाहुणे तुम्हाला सांगतो एक प्रस खड्डे झालेत आणि ह्या खड्ड्यामध्ये का लोक पडलेत. आजची परिस्थिती तुमच्या गावातल्या शाळेमध्ये पूर्ण तुडुंब पाणी आहे. पूर्ण पाणी आमच्या इथं पूर्ण गावात पाणी. तुम्हाला सांगतो कागदावर रोड झाले, कागदावर सगळा कार्यक्रम झाले. विचारात घ्यावा तर माझ्या गुन्हा दाखल झालेला आहे. माझ्यावर इथल्या यंत्रणेने गुन्हा दाखल केला 2017ला. परिस्थिती एकच आहे, हे लोकशाहीच्या आडून हुकुमशाही सगळं करतात आणि आता लोक हुकुमशाही होऊ देणार नाही. काय सांगाल? गुन्हा गोविंदांना नाचणारा हा समाज पूर्ण आज थोडासा कुठेतरी एक दूर होत आहे. हे असले सुपारीबाज जे लक्ष्मण हाक्या आणि नवनाथ वाघमारे सारखे जर महाराष्ट्रामध्ये असले तर मग कुठलाच समाज गुन्हा गोविंदांना लादणार नाही. हे दोघं जण आपले शहर सोडून बीड जिल्ह्यात काय करतात? ते राहतात कुठं? एक राहतो जालना जिल्ह्यात, एक राहतो सोलापूर जिल्ह्यात. बीड जिल्ह्यात काय तुझं काम आहे? बीड जिल्ह्यामध्ये तुला दंगली घडवायच्यात का? यांच्या ह्या लक्ष्मण हाकेला आणि नवनाथ वाघमाऱ्याला जातीमध्ये भांडण लावायचेत, त्याला बीड जिल्ह्यामध्ये दंगली घडवायच्यात म्हणून तो इतक्या खालच्या स्तराला जाऊन मराठ्यांच्या माता भगिनीविषयी तो बोलतो. म्हणजे त्याचा अर्थ काय की त्याला इथं दंगली घडवायच्यात. आणि जो लक्ष्मण हाक्या जो आहे त्यानं आमचा मराठ्यांचा अंत बघू नका. आम्ही जर विचार केला तुम्हाला महाराष्ट्रात नाही, तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर निघू देणार नाहीत. हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. या माध्यमातून तुम्हाला सांगतो. एक विधान झालं होतं की हे सर्व सभांचं जे सत्र सुरू आहे ते फक्त बीड जिल्ह्यामध्ये सुरू आहे. बीड जिल्ह्यातलं जे सामाजिक सलोखा असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या टीका असतील, त्या थांबल्या पाहिजेत. त्यासाठी काय सांगा? नक्कीच महाराष्ट्र न्यूज, आपल्या अतुल्य महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून संबंध जनतेला सांगू इच्छितो की लक्ष्मण हाकेसारखे माणसं सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करतायत. त्यांच्या आमिषाला कोणीही बळी पडू नये. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की प्राध्यापक लक्ष्मण हाके हे प्राध्यापक आहेत का, ही एक मला शंका आहे. कारण एक शिक्षक, एक प्राध्यापक असा नीच दर्जाचा बोलू शकत नाही. आणि आपण विचारल्याप्रमाणे नक्कीच यांना सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठीच रस्त्यावरती उतरवलेलं आहे अशी शंका येते. म्हणून माझं सरकारला असं म्हणणं आहे, आपल्या अतुल्य महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून विचारू इच्छितो, सांगू इच्छितो की या लक्ष्मण हाकेच्या अवास्तव बोलण्याला सार्वजनिक ठिकाणी बंदी घातली पाहिजे. नसता
त्या सरकारलाच दंगली घडून आणायच्यात का काय अशी शंका निर्माण होते. की कुठेतरी त्या समाजाच्या नेत्यांनी मराठा समाज असेल किंवा ओबीसी असेल त्यांनी एकत्र येऊन हे थांबलं पाहिजे. यासाठी आपल्याला वाटत नाही का की आवाहन केलं पाहिजे की हे सोशल मीडियाचं वार जे आहे ते थांबलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. दोन्ही समाजातल्या नेत्यांनी हे थांबण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पण मला एक म्हणायचं आहे, हातावर पोट असणाऱ्या ड्रायव्हरची पगार देऊ शकणार नाही जो व्यक्ती, त्यानं हे असे विधान सामाजिक सलोखा बिघडण्याचं करू नये, जेणेकरून दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल आणि दंगली घडतील. परळी येथील सकल मराठा समाज तीव्र शब्दात ह्या स्टेटमेंटचा निषेध करत आहे. विषय महत्त्वाचा असा आहे की परवा जे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेचं जे भाषण झालं, सभा झाली, त्यामध्ये लक्ष्मण हाके असं म्हणले की मराठा समाज आता पाटील 96 कुळी राहिलं नाहीत, आमच्याकडे 11 मुलं आहेत. माझा लक्ष्मण हाकेला प्रश्न आहे आणि तिथल्या टाळ्या आणि शिट्ट्या वाजवणाऱ्या माजुरड्या आणि अविचारी कार्यकर्त्यांना की आता जे ओबीसी मध्ये आहेत, मराठा, वंजारी, हटकर, साळी, माळी, धनगर जे जे आहेत, त्यांचे आपसात सोयरिकी झालेत का? त्यांनी एकमेकाच्या सोयरिकी स्वीकारल्या आहेत का? अरे आम्ही तर आम्हाला मराठा सेवा संघानं परिपक्व केलेलं आहे की शाहू महाराजाची सखी बहीण धनगराच्या दिलेली आणि अनेक धनगर, मराठा, वंजारी यांच्या सोयरिकीत काय. आणि हे जाहीर अशा पद्धतीचं स्वयंघोषित प्राध्यापकांना बोलायचं नसते. आधी माझा प्रश्न हा केला की हाके तुझी मुलगी, तुझी बहीण अगोदर इतर जातीमध्ये दे आणि नंतर तू बोल. आम्ही जाती संतांच्या विचारावर आम्ही चालणार आहेत. आम्हाला साधू संतांनी सकळ अशी येते आयाधिकार किंवा एकच जात, स्त्री आणि पुरुष ह्या दोनच जाती येतात. त्याच्यानं आम्हाला तू अशा पद्धतीचं हिणवू नको. अगोदर जेवढ्या ओबीसी मध्ये ज्या काही जातीत तुम्ही आपसात सोयरिकी करा, आम्ही तयार आहेत. हे होते सर्व समाज बांधव, मराठा समाज बांधव. काहींनी सांगितलं की हा संवाद कुठेतरी सुरळीत झाला पाहिजे, जातीय वाद थांबला पाहिजे. यासाठी बघूयात पुढे काय होतंय. समाजातील संवाद हा सुखरूप होतो का आणि गावगाड्यातील राहणारा समाज हा एकत्र येतो का. कॅमेरामॅन श्रीमंत, अतुल्य महाराष्ट्रासाठी नितीन ढाकणे, बीड, परळी.